घरात 5 दिवस पाणी आलं नाही म्हणून संतापलेल्या नागरिकाने अर्धनग्न अवस्थेमध्ये आंदोलन काढल्याचं पाहायला मिळतंय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। उल्हासनगरमधून ही बातमी समोर येते। उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 4 भागातील एक रहिवासी घरात 5 दिवस पाणी न आल्यामुळे संतापलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी अर्धनग्न अवस्थेमध्ये स्कूटीवरून पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात धडक देखील दिली आहे। यावेळी त्यांनी अर्धनग्न अवस्थेमध्ये निषेध केल्याचं पाहायला मिळतंय। उल्हासनगरमधून ही घटना समोर येते, त्यामुळे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। आंदोलन करण्याचा एक वेगळाच आणि अनोखा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय। दरम्यान नागरिकांच्या नाराजीची ही खोचक आणि विचित्र प्रतिक्रिया पाहायला मिळते। राजाराम पवार असे या नागरिकाचं नाव असून त्यांच्या घरी गेल्या 5 दिवसांपासून परिसरामध्येच नळातून एकही पाण्याचा थेंब पडत नसल्यामुळे, पाणी वाहत नसल्यामुळे हे नागरिक संतापलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी अर्धनग्न अवस्थेमध्ये त्या अवस्थेमध्ये कार्यालयावर धडक दिली आहे। दरम्यान ज्यामुळे घरातील मूलभूत गरजा असतात, दरम्यान स्वयंपाक करणं, भांडी धुणं, कपडे धुणं यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी सुद्धा पुरेसं पाणी नसल्यामुळे ते संतापलेले आहेत आणि जवळपास सर्वच परिसरातील नागरिक संतापलेत आणि त्यामुळेच त्यांनी अर्धनग्न अवस्थेमध्ये कार्यालयाकडे धाव घेत असल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पवार यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर टीका देखील करत कार्यालयामध्ये रोष व्यक्त केलाय। त्यांनी म्हटलंय की पाणी नाही आणि बिल मात्र वेळेवर भरण्यास सांगितलं जातं, अशी तिरकस टीका त्यांनी केली आहे। या अनोख्या आणि धरणीच्या निषेधामुळे कार्यालयात मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ देखील निर्माण झालाय। या विचित्र आणि लक्षवेधी निदर्शनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हा एक मोठा आणि चर्चेचा विषय बनलाय। पाणी नसेल तर घरातल्या महिलांना सुद्धा काय काम करू, काय काम नको करू हे समजत नाही। बऱ्याचदा पाणी नसेल तर मोठी गैरसोय देखील होते, मात्र त्यात 5 दिवस पाणी आलं नाही, त्यामुळे उल्हासनगरमधील नागरिक संतापलेले आहेत। त्यांनी कार्यालयाकडे धाव घेत त्यांचा संताप देखील व्यक्त केलाय। या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील चांगल्याच प्रतिक्रिया दिलेल्याचं पाहायला मिळतंय। पाणी टंचाईच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रभावी मार्ग असल्याचं देखील म्हटलं जात आहे।